राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन बारामतीमध्ये होणार आहे आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊ आपण आपल्यासोबत अजित पवारांचे निकटवर्ती आहेत. दादा, काय सांगाल, किती तारखेला हे उद्घाटन होणार आहे आणि काय नेमकं हा पुतळ्या उभारण्यापाठीमागचा नेमका उद्देश काय आहे? मी पुतळ्याचं उद्घाटन नाही म्हणणार, अनावरण पण नाही म्हणणार, कारण आमच्या दृष्टिकोनातून हा सुखद प्रसंग नाहीये. पण पुतळ्याचं लोकार्पण दादांना जाऊन अजून खरा विश्वास बसत नाही, परंतु शेवटी आपल्याला सामोरे गेलं पाहिजे. परंतु दादांचा आदर्श, दादा आपल्यामध्ये आहेत याची अनुभूती या पुतळ्याच्या निमित्ताने होईल. म्हणून साधारणपणे फेब्रुवारीमध्येच आमच्या संस्थेने निर्णय घेतला, कारण संस्थेचं दादांचं प्रेम जिव्हाळा एक वेगळा होता, नातं होतं. दादांनीच या ठिकाणी कलादालनाची निर्मिती केली, म्हणून त्या समोरच, कारण आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्टला दादांनी त्या 30 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचंही त्या ठिकाणी अनावरण केलं होतं आणि तिथंच दादांचा पुतळा उभा करावा हा निर्णय घेतला. 20 तारखेला पुतळा बसतोय, 22 तारखेला पाद्यपूजन करणार आणि 23 तारखेला सकाळी लोकार्पण. आदरणीय वहिनी साहेब, सुनित्रा वहिनी पवार, त्याचप्रमाणे खासदार पार्थ पवार, श्री जय पवार आणि एंटायर पवार फॅमिली या सगळ्यांनाच आपण बोलवलेलं आहे. आणि हा कार्यक्रम न करता या ठिकाणी फक्त श्रद्धांजली वाहून, त्या ठिकाणी पूजा करून आणि काही धार्मिक विधी करून सर्वधर्मीय त्या ठिकाणी पुतळा हा लोकार्पित करीत आहोत. खरं तर दादा, हा पुतळा नेमका कशाचा असणार आहे आणि पुतळ्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? हा पुतळा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा आहे. हा दादांची चालताना जी पोज होती, कारण 40 वर्षामध्ये दादांच्या एवढ्या शरीरयष्टी देहबोली साधारणपणे ह्या डोक्यात बसलेल्या आहेत की दादा असेच असावेत म्हणून. आणि हातात कायम कागद घेतलेले बारामतीकरांचे हे या पुतळ्यामध्ये आहे. ब्रॉन्झच्या पुतळ्यामध्ये खाली जो चौतारा होतोय हा 5 फूट उंचीचा आहे. त्याचं दगडी काम करा. अलीकडच्या काळामध्ये दादांना दगडी काम आवडायचं, पसंत पडायचं आणि त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी राष्ट्रध्वजात देखील खाली चौथारात दगडी कामाचा घेतला होता. म्हणून पंधारेचे आपले निगडे म्हणून ते गेले 2 महिने झालं, 1.5 महिना 2 महिने झालं की दगडी कामाचं कार्विंग करतायत आणि या ठिकाणी आता काम चालू आहे. उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत काम पूर्ण होईल आणि पुतळा साधारणपणे 22 तारखेला या ठिकाणी पाद्यपूजनासाठी असेल. दादा, 40 वर्ष तुम्ही अजित पवारांसोबत काम केलं. खरं तर 22 जुलैला अजित पवारांचा वाढदिवस असतो, जन्मदिवस असतो. मात्र त्याच अजित पवारांचा पुतळा बारामतीमध्ये उभारावा लागेल आणि 23 तारखेला तो उभारावा लागतोय. काय नेमकी भावना आहे, मनाला काय वेदना होत आहेत? दुर्दैव वेदना, खरंच वाटत नाही की आपल्याला हे करावं लागतंय, परंतु नेते निष्ठुर आहे. जे होतंय त्याला सामोरे गेलं पाहिजे. तर दादा नेहमी म्हणायचे की आपल्याला बारामती देशातले एक अग्रेसर विकसित तालुका करायचा आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझं म्हणणं आहे प्रत्येकावर, सगळ्या बारामतीकरांवर आता जबाबदारी आली की आपण दादांचं स्वप्न सत्यात साकारण्यासाठी प्रयत्न करूया. खरं तर असं काय संकल्पना मनामध्ये आली की अजित पवारांचा पुतळा या चौकामध्ये असावा, तो ब्रॉन्झचा असावा, अजित पवारांची प्रतिकृती हातात फाईल घेतल्याप्रमाणे असावी, त्यांचे कागद हातात असावी, ही संकल्पना नेमकी मनात कशी आली? नाही, याच्यामध्ये दादा जेव्हा यायचे बारामती शहरात सकाळी 6ला कुठल्याही कामावर आणि कामावर जाताना त्यांच्या हातात जिथं जाईल तिथं कागद असायचे. त्यामुळे कागद आणि ते शेवटपर्यंत जेव्हा आपण बघितलं की अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत कागदच पडले बारामतीकरांच्या विकासाचे, तेच कागद त्यांच्या हातामध्ये आहेत. आणि ते पुतळा हा साधारणपणे बारामतीकरांना असा आदर्श ठरेल, प्रेरणादायी ठरेल की आजही मी तुमची कामं माझ्या हातात आहे, आता तुम्ही पूर्ण ती करा. दादा, शेवटचा प्रश्न घेतो. या पुतळ्याचं ज्या वेळेस अनावरण म्हणता येईल ते करायचंय त्यावेळेस पवार कुटुंबातले कोणते सदस्य या ठिकाणी उपलब्ध असणार? मी सगळ्यांना निमंत्रित केले. आपल्याला माहिती आहे की दर 28ला मी या ठिकाणी दर महिना दादांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम, तेव्हा मी प्रत्येक वेळेला माझे सगळे निमंत्रण जातात आणि कोण ना कोण सगळे पवार कुटुंबीय त्यांच्या वेळेप्रमाणे हजर असतात. असंच सगळ्यांना काल तारीख वहिनी साहेबांनी निश्चित झाल्यानंतर पाठवलेलं आहे आणि सगळेजण येतील, कारण सर्व पवार कुटुंबियांचा दादांच्या प्रत्येक जिव्हाळा एक वेगळा होता आणि कारण दादांनी पूर्ण कुटुंब शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. खरं तर अजित पवारांच्या सगळ्या आठवणी तुम्ही जपून ठेवलेल्या आहेत. नटराजमध्ये तसं प्रदर्शन देखील होतं. इथून पुढच्या कालावधीमध्ये लोकांना जर हे प्रदर्शन बघायचं म्हटलं तर कशी उपलब्धता करून दिली जाते? कायमस्वरूपी आपण प्रदर्शन उघडं ठेवतोय आणि वरती 23 तारखेलाच लोकार्पण करतोय, ज्याच्यामध्ये दादा साधारणपणे 450 फोटोग्राफ्स आहेत. दर 3 महिन्यांनी त्यातले काही फोटोग्राफ्स आम्ही बदलणार आहोत आणि दररोज सकाळी रविवार सहित सकाळी साधारणपणे 10 ते दुपारी 1 आणि 4 ते रात्री 8 पर्यंत हे सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल एक्झिबिशन. खूप खूप धन्यवाद. हे होते अजित पवारांच्या निकटवर्ती किरणदादा गुजर. खरं तर 22 जुलैला अजित पवारांचा वाढदिवस असतो, मात्र अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पुतळा उभारावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं, अशी वेदनादायी भावना किरण गुजर यांनी व्यक्त करून दाखवली. तर येणाऱ्या कालावधीमध्ये नटराज
कलादालनामध्ये देखील अजित पवारांची जी जुनं छायाचित्र आहेत याचं प्रदर्शन देखील लोकांना सातत्याने पाहता यावं, हे देखील 23 तारखेपासून पूर्ण वेळ या ठिकाणी बारामतीकर असतील किंवा राज्यातल्या इतर नागरिकांना किंवा अजित पवारांचे प्रेमी असतील त्यांना पाहावयास मिळेल असा विश्वास देखील किरण गुजर यांनी व्यक्त केलाय. विकास कोकरे, LS मराठी, बारामती.